नागपूर दगडफेक आणि हिंसाचार हा पूर्वनियोजित असल्याचं समोर येत आहे। हिंसाचार घडवण्याकरता 3 ठिकाणी बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भालदारपुरा, यशोधरा नगर, गिट्टी खदान या भागातील 3 ठिकाणी ही बैठक झाल्याची माहिती आहे। नागपुरातील हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून आरोपींची धरपकड सुरू आहे। या प्रकरणातील सूत्रधार फहीम खानला पोलिसांनी अटक केली। फहीम खानवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीपर्यंत कोणत्याही बाजूने कुणीही घुसू नये याकरता आता प्रशासनाने आणि पुरातत्व विभागाने कबरीच्या मागच्या बाजूला लोखंडी अँगलला लोखंडी पत्रे लावलेत। या माध्यमातून कबरीचं सुरक्षा कवच वाढवण्यात आलंय। नागपूरच्या दंगलीच्या तपासादरम्यान एक मोठी घडामोड समोर आली। या हिंसाचारात बांगलादेशाशी दहशतवादी संघटनांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे। नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या चिथावणीखोर पोस्टच्या तपासणी दरम्यान पोलिसांना बांगलादेशशी कनेक्शन आढळून आलं। सोमवारी 8:30 ते 3 या दरम्यान महाल, भालदारपुरा, हंसापुरी या भागात दंगल उसळली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे महाल आणि हंसापुरीतील जाळपोळ दगडफेक ही पूर्वनियोजितच होती। त्या रात्रीच्या एकूण घटना आणि परिस्थितीवरून हे समोर आलं। दिशा सालियन प्रकरण पुन्हा काही लोकांनी जाणीवपूर्वक बाहेर काढलंय। दिशाच्या कुटुंबावर आत्ता दबाव आहे असं वाटतंय, असा संशय खासदार संजय राऊतांनी व्यक्त केला। दिशाचे वडील 5 वर्षांनंतर दबाव होता असं म्हणतात, म्हणजे तेव्हा त्यांच्यावर दबाव होता असं ते 5 वर्षांनी म्हणतात। 5 वर्षांनंतरच्या आरोपांवर कसा विश्वास ठेवणार असा सवाल राऊतांनी केला। तरुण नेत्यावर चिखल उडवणं ही आपली संस्कृती नाही। पडद्यामागून कोण हालचाली करतंय आम्हाला ठाऊक आहे। नावं सांगायची गरज नाही, जनता सुज्ञ आहे असं संजय राऊत म्हणाले। ठाकरे शिवसेना परिवाराला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा आरोप राऊतांनी केला। औरंगजेब प्रकरण सरकारवरच उलटलंय, त्यामुळे औरंगजेब प्रकरणातून मुक्तता मिळवण्यासाठी कबर प्रकरण दाबण्याकरता दिशाचं प्रकरण पुढे आलं असा आरोप संजय राऊतांनी केला। याचिकाकर्त्याच्या मागे कोणता तरी शक्ती आहे असं राऊत म्हणाले। बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आले। सध्या जिल्ह्यात नेत्यांचे, प्रमुख कार्यकर्त्यांचे व्हायरल होणारे व्हिडिओ त्यासह धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे वंजारी विरुद्ध मराठा वाद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मनाई आदेश लागू करण्यात आले। अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय। कोर्टात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत सरकार सुधारणा करणार आहे। ठाणे कोर्टात सुरू असलेल्या कामकाजाला सरकार आव्हान देणार आहे। पुण्यातील कोंढवा इथं पार्किंगच्या वादावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। हल्ला करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून जखमी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर 2030 पर्यंत टोलवाढ होणार नाही असं MSRDCच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केलं। त्यामुळे पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे। बीडच्या अंबेजोगाई इथल्या मारहाण प्रकरणात 3घांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दारू पिण्याकरता पैसे दिले नाहीत म्हणून एकाला मारहाण करण्यात आली होती। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलेलं आहे। सांगलीत रंगपंचमी खेळून शेततळ्यात पोहायला गेलेल्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। मुलाच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे। रायगडावर सातारा जिल्ह्यातील कोरेगावचे सरदार शमशेर बहादर खंडेराव बर्गे आणि त्यांच्या सहकार्यांनी मोलाची कामगिरी बजावली होती। या घटनेला 252 वर्ष पूर्ण झाल्याने त्यांच्या वंशजांनी रायगडावर शौर्य दिन कार्यक्रमाचं आयोजन केलं।
या कार्यक्रमात 300 मावळ्यांच्या घराण्यांची उपस्थिती होती। अमरावतीच्या दैर्यापूर तालुक्यातील सामदा लघु प्रकल्पाजवळ अवैधपणे मोठी वृक्षतोड करून त्या लाकडापासून कोळसा बनवण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी शेकडो क्विंटल कोळशाची निर्मिती करण्यात आली आहे। यात कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येते आहे। अकोला पालिका मालमत्ता कर आणि बाजार परवाना वसुली विभागामार्फत शहरातील 1,71,000 मालमत्तांसह बाजार परवान्यांचं सर्वेक्षण करण्यात येणार आहे। याकरता पालिकेनं ई-निविदा प्रक्रिया सुरू केलेली आहे। गोंदिया नगर परिषद हद्दीतील नागरिकांनी कर अद्यापही भरलेला नाही, त्यामुळे कर वसुली करता नगर परिषदेनं इशारा दिलाय। कर न भरल्यास चौकात बॅनर लावत वृत्तपत्रांमध्येही नाव प्रकाशित केलं जाईल असा इशारा देण्यात आला। चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारी काढणीला सुरुवात केली आहे। मात्र मार्च महिन्यातच सूर्य आग ओकतोय, त्यामुळे मजूर दुपारी 1 वाजेपर्यंत शेतात काम करतात। शेतमजुरी जास्त आणि पिकाला भाव नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे। चौदार तळ्याचा आज 98वा वर्धापन दिन महाडच्या ऐतिहासिक चौदार तळ्यावर साजरा झाला। याकरता अनुयायांनी गर्दी करायला सुरुवात केली। यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। मुलुंड पाठोपाठ गोराई भागात जलवाहिनी फुटल्याने पिण्याच्या पाण्या वाचून या भागातील नागरिकांचे हाल झाले। सध्या इथला पाणी पुरवठा हळूहळू पूर्ववत होतोय, पण तोपर्यंत पाणी जपून वापरावं असं आवाहन करण्यात आलंय। रायगड जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून 1496 पाणीपुरवठा योजना हाती घेण्यात आल्या आहेत। यापैकी 751 योजनांची कामं पूर्ण झाली आहेत, तर 223 योजनांची कामं अंतिम टप्प्यात आहेत। पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन घराघरात नळ कनेक्शन दिल्यानं ग्रामीण भागातील महिलांना दिलासा मिळाला आहे। रब्बी हंगाम संपत आला असून खरीप हंगामातील 2024 मधील पीक विमा अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। एकूण 2,300 कोटींच्या नुकसान भरपाईपैकी केवळ 96 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत। अद्याप 2,219 कोटी शेतकऱ्यांना पैसे मिळणं बाकी आहे। 1 रुपयात पीक विमा योजनेतील बोगस विमा घोटाळा गतवर्षी उघडकीस आल्यावर फळबाग विम्यातील बनवेगिरी आता समोर आली आहे। छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या 3 जिल्ह्यातील एकूण फळबाग विमा अर्जाच्या 30% अर्ज बोगस असल्याचं आढळून आलं। कोल्हापुरात डीसीबी बँकेचं एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाला। सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू आहे। लोणीकंद पोलिसांनी हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या 5 आरोपींना जेरबंद केलेला आहे। आरोपींकडून मुद्देमाल जप्त करत आरोपींची धिंड काढण्यात आली। नागपूर हिंसाचार प्रकरणात फहीम खानला अटक करण्यात आली आहे। त्याच्यानंतर सय्यद असीम अली चर्चेत आलेले आहे। नागपूर हिंसाचारानंतर सय्यद असीम अलीच्या हालचालीवरही तपास यंत्रणांची नजर आहे। मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारी सय्यद असीम अली याला हिंदू नेत्याच्या हत्या प्रकरणाच्या आरोपात अटक झालेली होती। नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात राहणारा सय्यद हा मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा पदाधिकारी होता आणि एक यूट्यूब चॅनल चालवायचा। औरंगजेबाचा कट्टर समर्थक असलेला सय्यद असीम अली हा औरंगजेबाचा खूप गुणगान गात असायचा। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे यांच्याशी बोलूया। उदय, एका बाजूला कोणीतरी बांगलादेशमधून पोस्ट टाकली आणि भडकवण्याचा प्रयत्न केला नागपुरातल्या काही तरुणांना, असं समोर येतंय, आणि दुसरीकडे या अलीचं नाव समोर येतंय, काय सांगाल?
सुवर्णा, खरं तर नागपूरमधला हा हिंसाचार जो आहे हा सुनियोजित होता आणि आता याचा एकामागे एक पुरावा जो आहे तो यायला लागलेला आहे. कारण गेले अनेक दिवस जे आहे ते नागपूरमध्ये अशा पद्धतीनं हिंसाचार करून जे आहे ते जातीय तेढ निर्माण करण्याचा कट जो आहे तो शिजत होता आणि हा कट शिजताना अनेक कट्टरतावादी जे नेते किंवा कट्टरतावादी कार्यकर्ते आहेत ते देखील यामध्ये सहभागी झाल्याचं जे आता समोर येत आहे. कारण आपण पाहिलं होतं की मायनॉरिटी डेमोक्रेटिक पार्टीचा फहीम खान जो आहे तो या सगळ्या कांडाचा जो आहे तो मास्टर माइंड असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता या सगळ्या प्रकरणामध्ये सय्यद असीम अली याचं देखील नाव चर्चेत येत आहे. आपण पाहिलं होतं की 3 ठिकाणी जे आहे शहरातली या संदर्भात बैठक झाली होती. त्या तिन्ही ठिकाणच्या बैठकमध्ये सय्यद असीम अली यानं जे आहे ते लोकांची डोकं भडकवण्याची कामं जी आहेत ती केली होती. हा सय्यद असीम अली काही दिवसांपूर्वी एक युट्यूब चॅनल चालवायचा आणि या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आहे ते औरंगजेबाचं गुणगान करत होता. 2019 मध्ये लखनौ मध्ये हिंदुत्ववादी नेता कमलेश तिवारीची जी हत्या झाली होती त्या हत्या प्रकरणी जे आहे ते हा सय्यद जो आहे तो नागपूर कारागृहामध्ये जे आहे ते तुरुंगात देखील होता. 2024 मध्ये जे आहे ते याची तुरुंगातून मुक्तता झाली होती आणि त्यानंतर नागपूरमध्ये हा सगळा हिंसाचार करण्याच्या प्लॅन मध्ये जो आहे त्याचा सय्यद असीम अलीचा सक्रिय सहभाग होता आणि आता हे तपासातून पुढे आलेला आहे. सय्यद असीम अलीला जे आहे ते अटक करण्यासाठी पोलीस त्याच्या झिंगाबाई टाकळी येथील घरी जाऊन आली. मात्र त्याला याचा सुगावा लागताच त्यानं जे आहे ते पळ काढलेला. त्यामुळं जोपर्यंत आता सय्यद असीम अलीला या सगळ्या प्रकरणात अटक होत नाही तोपर्यंत या प्रकरणाशी बांगलादेशचा काय संबंध किंवा आणखी यामध्ये कट्टरतावादी नेते आहेत का, विशेष करून जम्मू काश्मीर मध्ये जो काही हिंसाचार होतो त्याच्याशी याचे काही तार जुळलेले आहे का, नक्की हे नक्की स्पष्ट होणार नाहीये. नक्की नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल.